पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 9, पेज नंबर 85. प्रॉब्लेम वाचते मी. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ परनील स्पोर्ट्स क्लब पुणे and additional information given below. You are required to prepare income expenditure account for the year ended on 31st March 19 and balance sheet as on that date. म्हणजे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट दोन्ही बनवायचे. रिसीट पेमेंट दिलेले, रिसीट पेमेंट वाचते ऍज ऑन 31st मार्च 2019. सो फायनान्शियल इयर कुठलं झालं आपलं 18-19 फायनान्शियल इयर झालंय. ओपनिंग बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 5000. हा ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा, त्याची पोस्टिंग करायचं नाही. सबस्क्रिप्शन 16, 17, 17, 18, 18, 19. आपलं इयर कुठलं आहे 18-19 आहे. सो ते करंट इयर आहे. सो आपण घेताना काय करणार 75,000 टोटल आपण इथे इन्कमला घेणार 75,000. त्यातून आपण लेस 16, 17 आणि 17, 18 करून त्याचे सेकंड इफेक्ट इथे देणार. आता इथे म्हणजे कुठे इथे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असणार आहे फॉर फायनान्शियल इयर 16, 17, 17, 18. ते आपल्याला वाचताना कळेलच. पण इथे पोस्टिंग करताना सबस्क्रिप्शन फुल अमाऊंट आउटर कॉलमची इथे आपण इनर कॉलम मध्ये घेणार आणि मग लेस करणार. डोनेशन्स आता इथे लिहिताना इन्कम लिहा, एंट्रन्स फीज इन्कम, लाईफ मेंबरशिप फीज, रेव्हेन्यू लिहिलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं रेव्हेन्यू किंवा जनरल असा शब्द आला तर इन्कमला घ्यायचं, नाहीतर कॅपिटलाइज करायचं. टुर्नामेंट रिसीट्स इन्कम. सो ही इन्कम साइड झाली, सॉरी रिसीट साइड झाली. पेमेंट्स वाचते बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड 32,000. ओव्हरड्राफ्ट इज अ लायबिलिटी. सो तिथे लायबिलिटी लिहून ठेवा. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट असणार आहे, त्यातनं हे मायनस करायचंय. एल म्हणून लायबिलिटीला लिहून ठेवा. सॅलरीज, इलेक्ट्रिकल चार्जेस, म्युनिसिपल टॅक्सेस, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, जनरल एक्सपेन्सेस, बिलियर्ड्स एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू ग्राउंड, टुर्नामेंट एक्सपेन्सेस, हे सगळे एक्सपेन्सेसला जाणार आहेत. टुर्नामेंट एक्सपेन्सेस आणि टुर्नामेंट रिसीट्स दोन्ही आहे. आपण सेट ऑफ पण करू शकतो, सेपरेट पण लिहू शकतो, दोन्ही बरोबर आहेत, मार्क जात नाहीत. क्लोजिंग बॅलन्सला ऍसेटला लिहून ठेवा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ठीक आहे. Additional information, 50% of the donations are to be capitalized. 50% of donations are for building fund. So donations ला डॉट करून ठेवा. बिल्डिंग फंड ला 50% ट्रान्सफर करायचे. 70% of the entrance fees are to be capitalized. एंट्रन्स फीज ला डॉट करून ठेवा. Subscriptions 500 for the year 16-17 and 1,000 for year 17-18 are still in arrears. हे स्टील इन एरियर्स काय आहे मी एक्सप्लेन करते तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करू तेव्हा. फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपियर्ड इन द बुक्स ऍज ऑन 1st of April 2018. 1st of April 2018 काय आहे ओपनिंग डेट आहे. कुठल्या इयरची करंट इयरची. करंट इयर 18-19 आहे, त्याची ओपनिंग डेट आहे 1st of April 18. म्हणजेच प्रिव्हियस इयर एंड कुठला आहे 31st March 18 आणि करंट इयरचं ओपनिंग. म्हणजे या ज्या बॅलन्सिंग फिगर्स दिलेल्या आहेत ह्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या आहेत. थोडक्यात त्यांनी ओपनिंग बॅलन्स शीट टी फॉर्मॅट मध्ये न देता असं लाईन वाईज दिलेली आहे. काय काय आहे बिल्डिंग फर्म 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, लँड 1,50,000. तुम्ही त्याच्यावरती लिहून घ्या लगेच. बिल्डिंग फंड लायबिलिटीला एल लिहायचे, बँक ओव्हरड्राफ्ट एल, लँड ऍसेट, स्पोर्ट्स मटेरियल ऍसेट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍसेट दोन्ही दिले. 16-17चं 2,500 आणि 17-18चं 4,000 आहे. सो हे ऍसेट मध्ये लिहायचंय. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज 8,000. सबस्क्रिप्शनला डॉट करून ठेवा. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज 8,000 ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 12.5% पर एनम. सो स्पोर्ट्स मटेरियल साठी तुम्हाला आधी परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियलला डॉट करून ठेवा. त्याचं आपल्याला कन्झम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल असं कॅल्क्युलेशन करायचंय. सो स्पोर्ट्स मटेरियलला डॉट करा. ठीक आहे. आता आपण जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला वर्किंग नोट एक बनवायची आहे, ती म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची. तुम्ही जर इथे नोटीस केलं तर 1 एप्रिल 2018 ची बॅलन्स शीट दिली म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटच्या फिगर्स दिले आहेत. इथे कुठे कॅपिटल फंड किती येतात ते दिलेलं आहे का नाही दिलेलं. याचाच अर्थ आपल्याला आधी ओपनिंग बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करायला लागेल, ती वर्किंग नोट करायला लागेल आणि त्याची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपली कॅपिटल फंड आहे. तो जो कॅपिटल फंडचा ओपनिंगचा बॅलन्स आहे तो आपल्याला इथे लिहूनच पुढे सुरुवात करायला लागेल. अदरवाईज आपण चालू वर्षाची एंट्री सुरूच करू शकत नाही.
कळलं? सो ओपनिंग बॅलन्स शीटच्या फिगर्स आपल्याला चालू बॅलन्स शीट मध्ये कॅरी फॉरवर्ड करायलाच लागतात कंपल्सरी. त्याशिवाय तुम्ही चालू बॅलन्स शीट फायनल करू शकत नाहीये. सो आपण सगळ्यात पहिली वर्किंग नोट करणार आहोत ओपनिंग बॅलन्स शीटची. ती झाल्यानंतर कॅपिटल फंडचं कॅल्क्युलेशन करणार आणि मग आपण चालू रिसीट पेमेंटचं पोस्टिंग करणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात. आपण वर्किंग नोट नंबर 1 आधी बनवून घेणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीटची फिगर आहे ही. सो वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड असं वर्किंग नोटचं नाव आहे, ज्याच्यासाठी आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवणार आहोत. खालती लिहायचं बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 म्हणजेच 31 मार्च 2018 जी लास्ट इयरची क्लोजिंग बॅलन्स शीट होती. ठीक आहे, आता तुम्ही जशी बॅलन्स शीट आखता ना तसं इथे आखून घ्या आणि आपण ज्या बुक्स मध्ये दिलेल्या फिगर्स आहेत त्या आपण इथे पोस्ट करत जाऊयात. रेग्युलर आपण बॅलन्स शीट लिहितो तसं लिहायचंय. ही ऍसेट साइड आहे, ही लायबिलिटीज आणि अमाऊंट. ही जी जागा आहे बॅलन्स शीटच्या खालची इथे ती वर्किंग नोट करायची. इथे आपल्याला अजून एक वर्किंग नोट करायची ती इथे करूयात आपण. सो वर्किंग नोट नंबर 1 इथे केलेली आहे. आता मी पोस्टिंग करते. सगळ्यात पहिलं काय, बिल्डिंग फंड. आता लायबिलिटीची सुरुवात नेहमी कॅपिटल फंड पासून होते, तर आपण कॅपिटल फंड लिहूयात आणि ब्लँक सोडून देऊयात, कारण आपल्याला अजून तिथे फिगर काय आहे ते माहिती नाहीये. ती आपली स्टार मार्क बॅलन्सिंग फिगर असणार आहे ही. बिल्डिंग फंड त्याच्या खाली लिहायचं आहे. कॅपिटल फंडच्या खालती आपण लिहिणार आहोत बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडची अमाऊंट आहे 47,000. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे 32,000. त्याच्यानंतर लँड 1,50,000. लँड ही ऍसेट आहे, लँड 1,50,000. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट्स मटेरियल 30,000. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आहे हे. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 2 वर्षांची आहेत. फायनान्शियल इयर 2016-17, फायनान्शियल इयर 2017-18. अमाऊंट्स आहेत 16-17 2,500. इनर कॉलम लिहिते मी आणि 4,000 म्हणजे आउटर कॉलम फिगर किती झाली 6,500 झालं. आता हे सगळं झाल्यानंतर न विसरता तुम्ही पहिली गोष्ट कुठली करणार आहोत, इथे जर तुम्ही विसरलात तर संपलं. आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे ना रिसीट पेमेंटचा 5,000 हा इथे कॅश इन हँड मध्ये न विसरता लिहायचा. ही स्टेप जर तुम्ही विसरलात कॅपिटल फंडची अमाऊंट चुकणार. सो कॅश इन हँड अमाऊंट किती आहे 5,000 हे न विसरता लिहायचं आहे. आता तुमची बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट पूर्ण झालीये. पूर्ण झालीये म्हणजे फिगर्स लिहून झाल्यात. आता आपण टोटल ऍसेटची घेणार आहोत ती लायबिलिटीला लिहून इथे स्टार मार्क जी मी जो केलेला आहे ती बॅलन्सिंग फिगर कॅपिटल फंडची कॅल्क्युलेट करायची. मी ते वर्किंग करून सांगते तुम्हाला. बॅलन्स शीटचं माझं वर्किंग करून झालंय. कॅपिटल फंडची फिगर आली 1,12,500. ही बॅलन्सिंग फिगर आहे, स्टार मार्क करायला विसरू नका. टोटल आली 191,500. आता ही जी कॅपिटल फंडची अमाऊंट आहे ना ही आपल्याला इथे पोस्टिंग करताना इनर कॉलम मध्ये लिहायचंय. ज्या वेळेला आपण पोस्टिंग करायला घेतो त्यावेळेला आपल्याला रिसीट पेमेंटच्याही आधी ओपनिंग बॅलन्स शीटच्या फिगर्स पोस्ट करून घ्यायच्या असतात. त्या घेतल्या नाही तर तुमची बॅलन्स शीट टॅली होणार नाही. ती फर्स्ट स्टेप आहे आपली. ह्याच्या आधीचा जो प्रॉब्लेम आपण केला होता ना त्याच्यामध्ये त्याच वर्षी ते इयर सुरू झालेला बिझनेस सुरू झालेला असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीट नव्हतीच, पण आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट आहे. सो आपली स्टेप 1 असते नेहमी इन द बुक्स ऑफ लिहायचं, डेट लिहायची आणि तिसरी गोष्ट काय करायची तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या फिगर्स आपल्या या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये लिहून घ्यायच्या. ऍडजस्टमेंट्स असतील तर इनर कॉलम मध्ये लिहा, ऍडजस्टमेंट नसतील तर आउटर कॉलम मध्ये लिहा. मग आपण आता पोस्टिंग करायला सुरुवात करूया. ठीक आहे, पोस्टिंग करायला घेतेय. या प्रॉब्लेमला वरती स्टार मार्क करा. प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 85 स्टार मार्क, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम.
पोस्टिंग करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सगळ्यात पहिली स्टेप, इन द बुक्स ऑफ परनील स्पोर्ट्स क्लब बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 19 आणि इथे इन्कम एक्सपेंडिचर 31 मार्च 19 हे आधी पहिलं लिहून घ्यायचं. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करताना सुरुवात करूयात कॅपिटल फंड पासून. कॅपिटल फंड इनर कॉलम फिगर 1,12,500. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग फंड. कॅपिटल फंडला ऍडजस्टमेंट्स असतात, 4 ते 5 ओळी मिनिमम सोडायच्या आणि मग लिहायचं बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड मी इनर कॉलम मध्ये लिहिणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर डोनेशन्स मध्ये बिल्डिंग फंडची ऍडजस्टमेंट आहे 47,000 इनर कॉलम. बँक ओव्हरड्राफ्ट बिल्डिंग फंडला मी 1-2 ओळी सोडल्या आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट पण इनर कॉलम मध्ये लिहिते कारण रिपेडची ऍडजस्टमेंट होती, रिसिप्ट पेमेंट मध्ये रिपे केलेले. सो ह्या फिगर्स लायबिलिटीच्या झाल्या. ऍसेट्स मध्ये लँड. आता लँडला ऍडजस्टमेंट आहे का काही? प्रॉब्लेम नंबर 9 आहे ना हा. लँडला ऍडजस्टमेंट नाहीये. सो लँड आपण आउटर कॉलम मध्ये लिहून टाकणार आहोत 1,50,000. सो लँड आपली झाली आउटर कॉलम मध्ये. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आपण कुठे घेतो? मटेरियल कन्झम्पशन दाखवतो ना आपण इथे. मी स्टॉक ऑफ स्टेशनरीचं दाखवलं होतं तुम्हाला, तसं ह्याचं आपण मटेरियल कन्झ्युम दाखवणार आहोत. तिथे हा आपण ओपनिंग स्टॉक घेणार आहोत. सो मी तिथे कसं दाखवायचं ते सांगते तुम्हाला. पोस्टिंग करून टाकणार आहोत आपण टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड असं लिहायचंय. टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड. कन्झम्पशन दाखवताना इथे आधी लिहायचं असतं ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आपण इथून घेतला आहे 30,000चा. बाकी सगळ्या फिगर्स आपण जेव्हा रिसिप्ट पेमेंट आणि ऍडजस्टमेंट करू तेव्हा करायचे आहे. सो ह्याचं ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग करताना प्रत्येक फिगर कुठेतरी पोस्ट झाली पाहिजे. ती 30,000 इथे झाली. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. सो लँडच्या खालती मी एक ओळ सोडून लिहिते आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. आता खालती आहे फायनान्शियल इयर 2016-17 इनर कॉलम फिगर 2,500. एक ओळ सोडा आणि मग लिहा फायनान्शियल इयर 2017-18 इनर कॉलम फिगर 4,000. हे दोन्ही रिसिप्ट पेमेंट मध्ये रिसीव्ह झालेले होते प्लस ऍडजस्टमेंट मध्ये पण एंट्री होती. कॅश इन हँड आपण पोस्ट करतो का ओपनिंग बॅलन्स शीटची? नाही. रिसिप्ट पेमेंट मधले जे क्लोजिंग आहे तेच आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट स्टेप आपली झाली आहे ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करायची. ज्याला ऍडजस्टमेंट त्या इनर कॉलम, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आउटर कॉलम. फर्स्ट स्टेप झाली. आता आपण रिसिप्ट पेमेंटचं पोस्टिंग करायला घेऊयात. सिंगल इफेक्ट द्यायचा आहे. सो ओपनिंग बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही. सबस्क्रिप्शन्स बाय सबस्क्रिप्शन्स जी आउटर कॉलमची फिगर आहे 75,000 ती इथे इनर कॉलम मध्ये लिहायची 75,000. आता 2016-17 चे किती आहेत? 2,000. ते आपल्याला लेस करायचे. इन्कम एक्सपेंडिचरला सबस्क्रिप्शन्स कुठले आले पाहिजेत? करंट इयरचे. टोटल घेतली ना 75,000, त्यातले करंट इयरचे सोडून उरलेले कट ऑफ करायचे. उरलेले म्हणजे कुठले? 16-17 साठी. सो लेस रिसिव्ड फॉर 16-17. इथे मला फायनान्शियल इयर लिहायला जागा नाही म्हणून लिहिलं नाही, पण लिहिलंय मी आता डोक्यावरती. लेस 2,000. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. इथून लेस केलं की इथून सुद्धा लेसच करायचे. लेस रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 18-19 लेस 2,000 झालं. आता रिसिव्ड 16-17 प्रिव्हियस इयरचे आत्ता रिसिव्ह झाले जे आउटस्टँडिंग होते आधी. लेस रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 17-18 ते किती आहेत? 3,000 लेस 3,000. 17-18 च्या खालती लिहिते मी लेस रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 18-19. असं का लिहिलंय मी? मागच्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 17-18 चे किती दिसतात? 4,000. त्यातले 3,000 18-19 मध्ये मिळाले म्हणजे स्टील आउटस्टँडिंग किती आहेत? 1,000 17-18 चे आणि 16-17 चे 500. ठीक आहे.
आता मी त्याचा आउटर कॉलम मध्ये काही घेत नाहीये, नंतर फिगर दाखवू आपण. इथे तुम्हाला जर जागा असेल तर इथे 500 असं वर लिहा आणि इथे 1000 असं वर लिहा. आणि चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनची एंट्री आपण अजून करणार आहोत, ती करून टोटल आपण आउटर कॉलम मध्ये घेऊयात. कळलं का? ह्याची एंट्री पुढचं पोस्टिंग करूयात. डोनेशन्स, सबस्क्रिप्शन्सला एक 2-3 ओळी सोडा आणि मग लिहा. बघा मीच चुकले 2 बाय लिहिताना. बाय डोनेशन्स इनर कॉलम फिगर किती आहे? 15,000. त्याला ऍडजस्टमेंट आहे, नंतर करूयात ऍडजस्टमेंट्स. एंट्रन्स फीज 1700, एक ओळ सोडायची आणि मग लिहायचे बाय एंट्रन्स फीज 1700. लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू आहे, बाय लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू. याला ऍडजस्टमेंट नाहीये. आउटर कॉलम फिगर 17,000. का आपण इथे घेतलं इन्कमला? कारण ते रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत म्हणून. टुर्नामेंट रिसीट्स, आता मी वेगवेगळं लिहितेय, तुम्हाला जर एकत्र करून सेट ऑफ करायचं असेल तरी करू शकता. बाय टुर्नामेंट रिसीट्स 60,000. ठीक आहे. रिसीट साइड पोस्ट करून झाली, पेमेंट साइड करूयात. बँक ओव्हरड्राफ्ट रीपेड, पे करून टाकला. किती आहे बँक ओव्हरड्राफ्ट? लेस रीपेड इन फायनान्शियल इयर 18-19 32,000. आउटर कॉलम डॅश, डॅश म्हणजे नील. सॅलरीज 10,000. इथे जवळपास 4 ओळी सोडायच्या आहेत आणि मग लिहायचे टू सॅलरीज आउटर कॉलम 10,000. ऍडजस्टमेंट आहे तिथे आपण इनर कॉलम मध्ये लिहूया, ज्याला नाहीये ते आउटर कॉलम. नाहीये ना ऍडजस्टमेंट? कशाला? एक्सपेंडिचरला नाहीये. इलेक्ट्रिकल चार्जेस, म्युनिसिपल टॅक्सेस, टू इलेक्ट्रिकल चार्जेस, टू म्युनिसिपल टॅक्सेस. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल नंतर लिहिते मी, ह्याच्या अमाऊंट लिहिते आधी. 4,000 आणि 2,700 हे आहे. 4,000 टॅक्सेस 2,700. आता परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000. आपण इथे ओपनिंग स्टॉक लिहिला, त्याच्यात ऍड परचेस्ड ड्युरिंग किंवा परचेस्ड इन फायनान्शियल इयर 18-19 करंट इयर. करंट फायनान्शियल इयर मध्ये कितीचं परचेस केलंय? 50,000चं. सो हे ऍड करायचंय. त्याच्यानंतर आपण लेस क्लोजिंग स्टॉक केला की मग कन्झम्पशन मिळेल. पाहिजे तर इथे तुम्ही इनर कॉलम मध्ये 80,000 त्याचं हे लिहून ठेवा, नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, बिलियर्ड एक्सपेन्सेस, टू जनरल एक्सपेन्सेस, टू बिलियर्ड एक्सपेन्सेस. अमाऊंट काय आहेत? 500 आणि 3,000. त्याच्यानंतर रिपेअर्स टू ग्राउंड 500. टू हे सगळे एक्सपेन्सेस आहेत बरं का आपले. रिपेअर्स टू ग्राउंड 500. टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000. टू टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000. आपण जर इथे फिगर इनर कॉलम मध्ये लिहिली असती तर त्याला लेस केलं असतं. टुर्नामेंट एक्सपेन्सेस आउटर कॉलम 10,000 आलं असतं. क्लोजिंग बॅलन्सेस, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. इथे एक 2-3 ओळी सोडते आणि मग मी लिहिते कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. क्लोजिंग बॅलन्सेस 7,000, 14,000. हे पण लिहायला विसरू नका. या कॉमन ज्या चुका करतात ना मुलं, त्या मी सांगते तुम्हाला. रिसिट अँड पेमेंट पोस्ट करून झालंय, ऍडजस्टमेंट करायला घेऊयात आता. ऍडजस्टमेंट मधली पहिली ऍडजस्टमेंट 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. कॅपिटलाइज करायचे डोनेशन्स. किती? 50%. लेस 50% फॉर बिल्डिंग फंड. 50% किती होतात? 15,000 चे 50% म्हणजे 7,500. आउटर कॉलम 7,500. इकडे लेस केलं की अपोजिट साइड ऍड करायचं, म्हणजे बिल्डिंग फंड साठी आहे म्हणून बिल्डिंग फंडला ऍड केलं. ऍड
डोनेशन्स ड्युरिंग द इयर इन फायनान्शियल इयर 18-19, डोनेशन्स इन फायनान्शियल इयर 18-19 किंवा ऍडिशन्स इन फायनान्शियल इयर 18-19 7,500. सो आउटर कॉलम मध्ये 54,500 आलं. ठीक आहे. नेक्स्ट 70% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीज किती? 70%. लेस 70% कॅपिटलाइज्ड. म्हणजे 119 येणार का? 70% म्हणजे सॉरी 1190. बरोबर आहे. सो आउटर कॉलम मध्ये किती फिगर आली? 510 आउटर कॉलम मध्ये 30%. उरलेली 30% आउटर कॉलम मध्ये आली. 1190 लेस झाले. 1190 जे लेस होणार आहे ते कॅपिटलाइज करायचे आहेत. कॅपिटलाइज मध्ये दोन प्रकार मी आता दाखवते तुम्हाला. कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटल फंडला ऍड करायचं, पण डोनेशन स्पेसिफिक फंड साठी होती म्हणून त्या फंडला ऍड केले. याला सुद्धा कॅपिटलाइज करणे असाच शब्द वापरतात, पण कॅपिटलाइज फॉर स्पेसिफिक फंड किंवा नुसतं कॅपिटलाइज. जेव्हा नुसतं कॅपिटलाइज शब्द असतो तेव्हा कॅपिटल फंडला ऍड करायचं, आणि जेव्हा स्पेसिफिक दिलेलं असतं की ह्या फंडसाठी कॅपिटलायझेशन करायचं तेव्हा त्या फंडला लिहायचं. आता इथे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये हा फंड होता म्हणून त्याच्यातच ऍड केलं. जर नसता तर आपण सेपरेटली क्रिएट केलं असतं. बिल्डिंग फंड क्रिएटेड ड्युरिंग द इयर असं म्हणून आपण नवीन केलं असतं. आता आपण काय करणार आहोत? कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहोत. लिहिताना काय लिहितो आपण? एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड. अमाऊंट आहे 1190. हे ऍड करायचंय, नंतर करूयात. आपल्याला अजून ऍडजस्टमेंट करायचे आहेत. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन 500 फॉर द इयर 16-17 अँड 1000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन एरियर्स. आपोआप आलंय हे आपलं. तुम्ही जर पाहिलं असेल तर 16-17चं 500, 17-18चं 1000 आपोआप आलंय. या ऍडजस्टमेंटला वेगळं काही करायची गरज नाहीये. नेक्स्ट फॉलोइंग आर द बॅलन्सेस. त्याची आपण ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी करून घेतली. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 8,000. करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत, सो ऍड करायचे असतात. आउटस्टँडिंग ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 18-19. करंट इयर आहे 18-19. किती आहेत? 8,000. सो ऍड 8,000. सो आउटर कॉलम मध्ये आले 80,000. सबस्क्रिप्शन्स इकडे ऍड केले की इकडे ऍसेटला ऍड करायचे. ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 18-19 8,000. आता आउटर कॉलम फिगर किती आली? 500, 1,000 आणि 8,000. 9,500. सो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स टोटल किती आहेत? 9,500. आउट ऑफ विच फॉर 16-17 500, फॉर 17-18 1,000, फॉर 18-19 8,000. कळलं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झाले. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज 8,000. क्लोजिंग स्टॉक वॉज 8,000. परचेस केले, ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करून लिहिले, त्यातून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. लेस क्लोजिंग स्टॉक 8,000. लेस 8,000 करून आउटर कॉलम मध्ये फिगर आली 72,000. याला आपण काय म्हणले? स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर. कन्झम्पशन किती झालं? ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. P&L आठवतंय का तुम्हाला? P&L मध्ये आपण 2 ओपनिंग स्टॉक, 2 परचेसेस आणि इथे बाय क्लोजिंग स्टॉक लिहित होतो. तो इथे लिहायच्या ऐवजी डेबिटला लेस करायचा आहे. सो ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक 72,000 हे काय झालं? आउटर कॉलमचं कन्झम्पशन झालं. आता त्याच्या पुढे त्यांनी काय दिलंय? विच ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 12.5%. आता कशावर डेप्रिसिएशन चार्ज करायचं? या 8,000 वरती. हा जो स्टॉक आहे याच्यावरती 12.5% डेप्रिसिएशन आहे. सो आपण इथे लिहिताना काय लिहिणार आहोत? स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल इनर कॉलम 8,000 लेस डेप्रिसिएशन ऍट 12.5%.
आता ह्याचा तुम्ही वर्किंग नोट सेपरेट दाखवू शकता, नाही दाखवली तरी चालणार आहे. 8,000 वरती 12.5% कॅल्क्युलेशन करा आणि तिथे लिहून टाका. अमाऊंट आली आहे 1,000, मी कॅल्क्युलेशन करून पाहिले. सो लेस 1,000, आउटर कॉलम मध्ये आले 7,000. आता या 1,000 चा सेकंड इफेक्ट द्यायला लागेल. डेप्रिसिएशन आहे, लेस फ्रॉम ऍसेट, एक्सपेंडिचर. सो टू डेप्रिसिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, आउटर कॉलम 1,000. एकच आहे ना, कारण डेप्रिसिएशन म्हणून आउटर कॉलम मध्ये घेतलं. कुठली फिगर घेतली आहे? डेप्रिसिएशनची 1,000. 7,000 नाही घेतली मी. चुकतात कुठे मुलं, 7,000ची एंट्री करतात. नाही, जी डेप्रिसिएशनची लेस केलेली आहे त्याचा इफेक्ट आला पाहिजे. सो 1,000 झाले लेस करून. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात का बघा, सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्यात का बघा. सगळं झालंय. मी आता बॅलन्सिंग करून घेते, तुम्ही पण घ्या, आपण मॅच करून घेऊ नंतर. बॅलन्सिंग करून झालंय माझं. ही फिगर माझी टोटल घ्यायला चुकली होती. 80,000 लिहिली होती मी, पण ती 78,000 आहे. 75 मायनस 5 प्लस 8. सो इट इज 70 प्लस 8, 78. सो इन्कम एक्सपेंडिचरची टोटल आली 163,010. सरप्लसची अमाऊंट आली 19,310. त्याला काय लिहितो आपण? सरप्लस ट्रान्सफर टू द कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये ऍड केलं सरप्लस फॉर द इयर. इयर कुठलं आहे? 18-19. 19,310 ऍड केल्यानंतर 1,33,000 कॅपिटल फंडची अमाऊंट झाली. बॅलन्स शीट टॅली झाली 1,87,500 ला. एक होमवर्क दिसतो तुमच्या स्क्रीनवरती, तो होमवर्कचा प्रॉब्लेम घरी करायचा आहे. होमवर्क झाल्यानंतर मला कमेंटमध्ये पाठवा, मी चेक करून सांगत जाईन तुम्हाला बरोबर आहे किंवा अमाऊंट कुठे चुकते, पोस्टिंग कुठे चुकतंय का ते. आणि तुम्हाला काही शंका असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.